या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। रायगड पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा। ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, गोगावले ठाम। तर शिंदे श्रीनगरला आणि गोगावले दिल्लीत असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार। तर 2 काळ्या जादूचे पुजारी रायगडमध्ये पोहोचले, आव्हाडांचा गोगावलेंना टोला। पालकमंत्री पदाबाबत कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा नाही, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत संजय शिरसाट यांची माहिती। पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यात हस्तक्षेप करणार नाही, अमित शहांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं, संजय राऊतांचा दावा। पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण। आम्हीही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो, मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधारेंची टीका। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये, विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, रोहित पवारांचं ट्विट। मी माफी मागणार नाही, पक्षानं पत्र द्यायला हवं होतं, ब्राह्मण समाजानं का दिलं? खोतकीवरील विधानावर भास्कर जाधव ठाम। काही दिवसांपूर्वी गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांकडून तालुक्यातील खोतकी संपवल्याचा दावा। ब्राह्मणांशिवाय गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात बघू, जाधवांना महासंघाचं खुलं आव्हान। तर खोत ब्राह्मण असं म्हणत स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला, विनय नातूंची टीका। राज्यात लवकरच 14,000 पोलीस भरती होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। कोर्टाच्या आदेशानंतरही वांद्र्यात कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच, कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी आतापर्यंत 1,32,000 रुपयांचा दंड वसूल। तर दादरसह गिरगावमध्ये 3 गुन्ह्यांची नोंद। कबुतरांसाठी हाती शस्त्र घेऊ अशी चेतावणी देणाऱ्या जैन मुनीवर मंत्री मंगल प्रभात लोढांची सौम्य प्रतिक्रिया। तर मराठा एकीकरण समितीचं उद्या आंदोलन, जैन मुनीच्या धमकीला उत्तर देणार। कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फुफ्फुसाचे गंभीर आजार, डॉक्टर सुजित राजन यांचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। निवडणूक आयोग रखवालदार नसून चोराच्या भूमिकेत, निवडणूक आयोग लोकशाहीचे मारेकरी, संजय राऊतांची टीका। विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड, महाविकास आघाडीचा भाजपवर गंभीर आरोप करणारं पत्र समोर। पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या, संशय असणाऱ्या 13 मतदारसंघांचा पत्रात उल्लेख। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल, किशोर कदम यांच्याकडून सोसायटीतील गोंधळाच्या तक्रारीबाबत फडणवीसांकडून अधिकाऱ्यांना सूचना। 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीतील मटण बंदीवरून राजकारण तापलं, खाटीक संघटनेचा पालिकेच्या गेटवर मटण विक्रीचा इशारा। ठाण्याच्या भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडीची हत्या, 4 ते 5 अज्ञातांनी रात्री 11च्या सुमारास हल्ला केल्याची माहिती। अंगारकी चतुर्थीनिमित्त दादरच्या सिद्धिविनायक आणि पुण्यात दगडूशेठ हलवाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी, चतुर्थीनिमित्त मंदिरात आकर्षक सजावट। छत्रपती संभाजीनगरमध्ये सराईत गुन्हेगाराकडून मैत्रिणीवर गोळीबार, जखमी तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू। तर आणखी 2-4 मुलींना गोळी मारणार, आरोपीची दादागिरी। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात उंदरांचा संचार, ऑनलाईन दर्शनादरम्यान भाविकांना उंदीर दिसले, उंदरांमुळे देवीच्या प्राचीन अलंकारांचं नुकसान होण्याची भीती। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित फी महाविद्यालयात भरावी लागणार, उच्च तंत्र शिक्षण विभागाचा मोठा निर्णय। भारतानं सिंधू नदीवर धरण उभारण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध अटळ, सिंधू कराराच्या स्थगितीचा उल्लेख करत बिलावल भुट्टोची भारताला धमकी। आम्ही बुडालो तर अर्ध जग घेऊन बुडू ही असीम मुनीरची भाषा, ओसामा बिन लादेन सारखी माजी अमेरिकन अधिकाऱ्याकडून पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।